बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका महाराष्ट्रभर ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांना मंगल मैत्री। दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण करत असतो। वर्षावासामध्ये दररोज क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आपण वाचत असतो। आज वेळेचा थोडासा चेंज झाला, 11:30ला मिलिंद प्रश्न। काही गोष्टी अशा असतात की सुधारणा करायची, मग एखादा विद्यार्थी आपलं वेळापत्रक बदलत राहतो नाही। जर त्रिवार्षिक याला जर नाही चांगला रिझल्ट आला तर मग कुठेतरी चेंज करतो। आपणही तसंच करण्याचा प्रयत्न करतो, पण काही गोष्टीत यश येतं, काही गोष्टीत येत नाही। मागच्या वेळेस आपण मिलिंद प्रश्नामध्ये बघितलं होतं की राजा मिलिंदाने नागसेनाला प्रश्न विचारला होता की भगवंता संयमी आहेत, कारण भगवान बुद्ध कुठेही आताताईपणा करत नाही। परंतु दुसऱ्या वेळेस तेच आहे की शाल नावाच्या ब्राह्मणाला त्याच्या गुरुनी सांगितलं होतं की भगवान बुद्धाला जाऊन प्रणाम कर, परंतु जोपर्यंत 32 लक्षणं भगवंताची दिसत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नको। आणि म्हणून भगवंताची वर करणे दिसणारी ती लक्षणं होती ती त्याला 30च दिसली, आणि 2 लक्षणं ही ज्याला आपण गुप्तांग किंवा गुप्त इंद्रिय म्हणतो ती होती। आणि मग भगवान बुद्धाने परचित्त याने जेव्हा ओळखलं की याच्या मनामध्ये कोलाहल आहे, कारण माझे 30च लक्षण दिसले आणि भगवान बुद्ध ते दाखवतात, म्हणून रिद्धिबलाने दाखवतात। आणि म्हणून राजा मिलिंदाने विचारलेला तो प्रश्न की जर भगवान बुद्ध संयमी आहेत तर मग मात्र त्यांनी शरीरावर संयम न ठेवता त्या ब्राह्मणाला आपलं लिंग दाखवलं, हे संयमाचं लक्षण नाही। आणि तेव्हा ते भंते नागसेन आणि सुंदर अशी उत्तरं देऊन त्या राजाचं समाधान केलं होतं, हे आपण मागच्या रविवारी बघितलं। आपलंही समाधान झालं असेल असं गृहीत धरून पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा काय प्रश्न आहे तो आपण आज बघू। भंते नागसेन धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्राने म्हटले आहे की अवोस भगवान बुद्धाचे भाषण सर्वथा सभ्य असते। भगवान बुद्धाच्या वाणीत असे कोणत्याही प्रकारचे दोष आढळून येत नाही की जे श्रद्धावान अनुयायी साऱ्यांना कळू नये म्हणून जागृत करावे। तरी पण कलंदपुत्र स्थवीर सुनिंदाकडून चूक झाली असता पहिल्या पराजिकेचे विधान केले, त्यावेळेस भगवान बुद्धाने त्यांना मोग पुरुष म्हणजे फालतू माणूस म्हणून कठोर वाणीने दाटले होते। त्यामुळे स्थवीर फारच घाबरले होते। त्यांना इतका पश्चाताप झाला की त्या कारणाने श्रेष्ठ मार्गाचा लाभ देखील होऊ शकला नाही। प्रश्न कसा आहे तो लक्षात आला असेल तुमच्या, असं गृहीत धरून मी सांगतो की राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की भंते सारीपुत्र म्हणतात की भगवान बुद्ध जेव्हा प्रवचन करतात तेव्हा त्यांच्या प्रवचनामध्ये वाणी कशी असते, सभ्य असते, कठोर वाणी कधीच नसते। परंतु भगवान बुद्ध एक वेळा स्थवीर सुनंद याच्याविषयी जेव्हा एक भिक्षू त्यांच्याकडे वार्ता करतो तेव्हा बोलतात, तो आपण असं विचारता नाही का, एखाद्या वस्तू मी जर चर्चा केली की भंते श्रद्धा रक्षित कसे आहेत, बोलता बोलता आपण म्हणतो जाऊ दे सोडून द्या फालतू माणूस, असा शब्द सुनंदा करता भंते तथाकथाने वापरलेला आहे। मग हे राजा मिलिंदाने तिथं प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही म्हणता की भगवान बुद्ध हे कठोर वाणी उच्चारत नाही, विनयामध्ये पण भिक्षूंनी कठोर वाणी वापरू नये असं विनयात आहे। विनय बनवणारे तर सम्यक संबुद्ध आहे। आणि मग तिथे राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की भगवान बुद्ध सारीपुत्र म्हणतात की कठोर वाणी वापरत नाहीत, मग मात्र इथं सुनंदाला भगवान बुद्धांनी मोग पुरुषाचा अर्थ आहे फालतू माणूस असा शब्द वापरलेला आहे। जर सारीपुत्र म्हणत असतील की भगवान बुद्ध कठोर वाणीचा उपयोग करत नाही, जर हे खरं मानलं तर मग मात्र त्यांनी सुनंदा करता वापरलेला मोग पुरुष हा शब्द म्हणजे फालतू माणूस हा शब्द कठोर वाणीमध्येच येतो। मग कुठलं तरी एक गोष्ट खोटी असली पाहिजे। आता असं म्हटल्यावर भंते नागसेना पुढे हा राजा मिलिंदाने टाकलेला प्रश्न आहे। ह्या मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही आतापर्यंत जे प्रश्न बघितले असतील ज्याला आपण मेंढक प्रश्न म्हणतो, म्हणजे गुंतागुंतीचा। मेंढक प्रश्न म्हणजे याचा अर्थ काय, गुंतागुंतीचा।
राजा मिलिंदाने प्रत्येक विचारलेला प्रश्न हा दोन दोन प्रश्न आहे आणि दोन ठिकाणी भगवान बुद्धाने त्याच्यावरती केलेलं विश्लेषण आहे. आणि म्हणून भंते नागसेन इथे ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देतात ते आपण बघूया. भंते, भगवान बुद्धाची वाणी जर पूर्णतः सभ्य असते तर त्यांनी कठोर बोलून स्थवीर सुनंदास दाटले होते, हे विधान खोटे ठरते. आणि त्यांनी जर स्थवीर सुनिदास कठोर बोलून दाटले असेल तर त्यांची वाणी सभ्यतेची नव्हती असेच म्हणावे लागेल. हे सुद्धा एक कोडेच आहे, कृपा करून तुम्ही त्याची उकल करून सांगावी. महाराज धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्राने भगवान बुद्धाची वाणी पूर्णतः सभ्य असते हे जे म्हटले आहे ते खरे आहे. तसेच स्थवीर सुनिंदावर रागावले होते हे सुद्धा खरे आहे. परंतु तथागताने आपल्या उद्धट स्वभावामुळे किंवा रागीट स्वभावामुळे सुनंदा स्थवीरास दाटले नाही तर त्यांना अपाय होणार नाही याची जाणीव ठेवूनच त्यांना त्यांचा असलेला स्वभाव व्यक्त केला. त्यांचा असलेला स्वभाव व्यक्त केला म्हणजे काय? महाराज, मनुष्य जन्मी येऊन जर त्या चार आर्य सत्याचे ज्ञान झाले नाही तर त्याचा जन्म व्यर्थच होय. एखादे काम करीत असताना ते सोडून दुसरेच काहीतरी करतो त्यास फाजील मनुष्य असे म्हणतात. महाराज सुनिध स्थवीर ज्या स्वभावाचे होते त्यानुसार कथन केले, त्यात भगवान बुद्धांनी काहीही चूक केली नाही. भंते नागसेन, पण एखाद्याने जरी सत्य घटना कथन करीत दुसऱ्याचा अपमान केला तरी त्यास आम्ही क्षुल्लक का होईना पण एक कहापण दंड करतो, कारण तो सुद्धा अपराधच आहे ना. त्यावरून देखील त्या परस्परात पुढे चालून झगडा होण्याची शक्यता नाही. भंते नागसेन त्यांना समजावून सांगतात की सारीपुत्राने जे वाक्य म्हटलंय की भगवान बुद्धाची वाणी कशी आहे? सभ्य आहे, मधुर आहे, कठोर नाही आहे. हेही वाक्य खरं आहे. आणि भगवंताने सुनंदाला दाटलं होतं म्हणजे कठोर वाणीने ज्याची निर्भसना केली होती हेही खरं आहे. आता इथे आपण भंते नागसेन समजावून सांगताना काय म्हणतात की स्थवीर सुनंदाला जेव्हा भगवंत कठोर वाणीने बोलतात तर कशा करता बोलतात? आता इथे आपण ह्या ग्रंथाच्या थोडस वेगळं जायचं. भिक्षूचं काम काय? प्रवज्ञा कशा करता घेतलेली? कारण आता ह्या गोष्टी सांगत गेलं की आपण हल्लीच्या भिक्षूला ते परिप्रेक्षमध्ये लागू पडते की नाही ते आपण बघितलं पाहिजे. भगवान बुद्ध स्पष्टपणाने भिक्षूपुढे दोन पर्याय ठेवतात. भगवान बुद्धाचा धम्मच हा माणसाचा केंद्रबिंदू आहे. कोणाकरता केलाय बुद्धाचा धम्म? कोणाकरता? माणसा करता आहे. माणसाला त्यांनी केंद्रबिंदू मांडलेला आहे आणि माणसाच्या उद्धाराकरता. भगवान बुद्ध कालच्या प्रवचनात मी जे क्रांती आणि प्रतिक्रांती, आता तुम्हाला जे क्रांती प्रतिक्रांती वाचतात ना, ह्या लिंक तुम्हाला लागत जातील. बुद्ध धम्म, मिलिंद प्रश्न, याच्यामध्ये सगळ्या लिंक क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तुम्हाला लागून जातात. आपण काल काय बघितलं होतं? वर्णाश्रम बघितले होते ना, त्यांचे चार वर्णाश्रमामध्ये त्यांच्यातला मोक्ष मिळवण्याचा शेवटचा आश्रम कुठला आहे? वानप्रस्थ आश्रम. कालच बघितलंय आपण. वानप्रस्थ आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रम कधी? माणूस म्हातारा झाला. भगवान बुद्ध इथे दोन गोष्टी पर्यायाने तुमच्या पुढे ठेवतात, भिक्षूच्या पुढे, की तुम्हाला जर निर्वाण सहज आणि लवकर पाहिजे असेल तर मग मात्र तुम्ही प्रवर्ज्या ग्रहण केली पाहिजे. कशा करता? की प्रवर्ज्या जर तुम्हाला लवकर ग्रहण करायचं असेल, निर्वाण तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर प्रवर्ज्या घेतलेल्या भिक्षूला निर्वाण लवकर मिळतं. मग पहिला उद्देश काय भिक्षूचा? निर्वाण प्राप्त करणं आहे ना. पहिला उद्देश निर्वाण प्राप्त करणं आहे. आणि निर्वाण प्राप्त करायचं तर मग काय केलं पाहिजे? भगवान बुद्धाचं पहिलंच प्रवचन 5 भिक्षूला दिलेलं आहे. मला वाटतं मागच्या रविवारी तुम्हाला चांगल्या विशुद्धी मग हे प्रवचन झालंय तुमच्याकडे. त्यानुसार नुसतं प्रवचन ऐकलंच पाहिजे का? त्यानुसार वागलं पाहिजे. आणि हे स्थवीर सुनंद त्याप्रमाणे वागत नव्हते. कारण भगवान बुद्ध म्हणतात की जर भिक्षू झाला आणि त्याला पहिले 4 आर्य सत्यच कळत नसतील तर त्याचा भिक्षू होण्यात काही अर्थ आहे का? काही अर्थ नाही. आणि म्हणून दुसऱ्या एका भिक्षूने भगवंताजवळ त्यांना जेव्हा सुनंदाविषयी बोलणी केली तेव्हा भगवंत बोलले की तो फालतू आहे, तो भिक्षू झाला याच्यावरती लक्ष देत नाही. ही कठोर वाणी भगवंतानी वापरलेली आहे. कशा करता वापरलेली आहे? की सुनंदामध्ये सुधारणा व्हावी म्हणून. याला कठोर वाणी म्हणता येईल का? भंते नागसेन तेच समजावून सांगतात की कठोर वाणी आणि सौम्य वाणी याच्यामध्ये फरक असतो. कधी कधी आपली आई किंवा आपला वडील म्हणतात ना आपल्याला याचं काही होणार नाही. एखादा मुलगा असतो आपल्याला, वडील
रागाने म्हणतात याचं काही होणार नाही, याचं वाटोळच होणार आहे. हा काही वडिलाच्या मनातून असतं काय त्याचं वाटोळ व्हावं म्हणून कठोर वाणीने बोलतात. त्याच्याकरता जर उदाहरण दिलं तर शब्दाचे अर्थ समजून घेताना वडिलांनी वापरलेला कठोर शब्द इथे भगवंत उदाहरण देतात की रुईचा गोळा 5 किलोचा आहे, तो जर फेकून मारला तर इजा होईल का? पण 5 किलोचा दगड मारला तर वजन दोघांचंही सारखंच आहे ना. जर 5 किलोचा रुईचा गोळा तुम्हाला फेकून मारला तर इजा होईल का? नाही म्हणा. पण 5 किलोचा दगड मारला तर वडिलाचे कठोर शब्द 5 किलोच्या रुई सारखे असतात, कारण ते मनातून आलेले नसतात. तसंच भगवान बुद्धांनी सुनंदा करता वापरलेला तो शब्द 5 किलोच्या रुई सारखा होता, कारण तो सुधारण्याकरता केलेला होता. याच्यावरतीच भगवंताची जातक मध्ये एक कथा आहे. एक राजपुत्री आहे, राजकन्या. राजकन्या म्हटल्यावर थाटमाट तर खूप जोरात असतात ना. भगवंत एका राजाच्या घरी भोजनाकरता जातात. तिथे एक दासी असते, ती दासी सेवा करते आणि भगवंत तिच्याकडे पाहून स्मित करतात. भगवंतानी जेव्हा जेव्हा स्मित केलं तेव्हा तेव्हा आनंदाला कळलं की काही ना काहीतरी घडलेलं आहे, कारण भगवंत असं स्मित करत नाही. आणि भोजन बिजन झाल्यानंतर आपल्या कुटीमध्ये आल्यानंतर आनंद भगवंताला विचारतात की भगवंत तुम्ही त्या दासीकडे पाहून स्मित का केलं? तर भगवंत म्हणतात आनंदाई ही मागच्या जन्मात राजकन्या होती. काय म्हणतात ते? ही मागच्या जन्मात कोण होती? राजकन्या होती. ही श्रृंगार करण्याकरता आईण्यासमोर उभी होती आणि तेवढ्यात एक अरहंत आर्या म्हणजे भिक्षुणी, ही भिक्षुणी येते, दरवाजामध्ये असतात. ही राजकन्याला एवढा गर्व असतो की जे केस विंचारण्याचा त्या काळातला जो कंगवा असतो तो दरवाजाजवळ पडलेला असतो आणि ती राजकन्या त्या आर्याला सांगते की तो कंगवा उचलून जरा आणून मला दे. भगवंताच्या करुणेची गोष्ट आहे त्या जातकामध्ये. आता ती आर्या विचार करते मी अरहंत आहे, कारण अरहंताला साधारणतः ग्रहस्थाने काम सांगू नाही. ती आर्या विचार करते की जर आता ही राजकन्या आहे, जर हिला मी हा कंगवा उचलून नाही दिला तर ही माझी घृणा करेल, तिरस्कार करेल, किंवा होऊ शकते एखाद्या ती मला कठोर वाणीने बोलेल, कारण राजपुत्री आहे ना. त्यावेळेच्या राजपुत्रीला काही नियम चालू लागू होते का? परंतु ही विचार करते की मी जर आता हिचा हा कंगवा उचलून नाही दिला आणि हिने जर माझी घृणा केली, तिरस्कार केला किंवा कठोर वाणीचा उपयोग केला तर याचं फळ हिला काय भेटेल? आणि जेव्हा ती आर्या बघते तेव्हा त्याचं फळ ती बघते की हिने जर माझा तिरस्कार केला तर ही नरक म्हणजे हिची दुर्गती होईल, आणि मी जर उचलून दिला तर काय फळ मिळेल हिला? त्यावेळेस आर्याला तिच्या ध्यान धारणेतून कळतं ही पुढच्या वेळेस दासी बनेल. मग कुठलं फळ हिला मिळावं म्हणून त्यावेळी कुठली कृती करावी, आणि म्हणून त्या आर्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होते आणि तो कंगवा उचलून त्या राजकन्याच्या ते हातात देते. भगवान बुद्ध सांगतात की त्या आर्याच्या करुणेमुळे ती आताची दासी आहे, नाहीतर काय झालं असतं? ती दुर्गतीला गेली असती, म्हणजे लाखो वर्षापर्यंत ती दुर्गतीमध्ये पडली असती. हाच प्रसंग भंते नागसेन समजावून सांगतात की भगवंताने त्याला वापरलेली कठोर वाणी कशी आहे की त्याचं दुर्गतीपासून उन्मूलन व्हावं, त्याने दुर्गतीला जाऊ नये. याच्याकरता त्या सुनंदाला भगवंतानी वापरलेली ती कठोर वाणी आहे. ह्या कठोर वाणीचं करतात की भगवान बुद्ध वेगवेगळ्या, मग भंते नागसेन वेगवेगळ्या त्यांना उपमा देतात. ती पहिलीच उपमा देतात ते अपराध्याची. भंते नागसेन सांगतात की महाराज, की तुमच्याकडे एखाद्या माणसाने जर अपराध केला तर तुम्ही काय करता? अपराध्याला काय, समजा आता एखादा आपली इथं सभा चालू आहे आणि या सभेमध्ये की एखादा खून केलेला माणूस आहे आणि तो आपल्या समोर आला तर काय करसाल तुम्ही? त्याचं स्वागत करताना उठून उभे राहाल का? नाही राहणार ना. भंतीजी आला तर उठून उभे राहाल ना, किंवा एखादा प्रतिष्ठित माणूस आला तर उठून उभे राहतात. तसा जर एखादा अपराधी आला तर तो भंते नागसेन राजा मिलिंदाला विचारतात तर तुम्ही काय कराल, उठून उभे राहाल का? तर म्हणते राजा मिलिंद म्हणतो नाही नाही, उठून उभे तर नाही राहणार, पण होऊ शकते आम्ही त्याची तर उडू किंवा त्याची निंदा करू.
किंवा त्याला कठोर वाणीने बोलू. भगवान बुद्ध तसेच त्या सुनंदा बरोबर वागलेले आहेत, कारण त्यांनी विनयाचा अपराध केलेला आहे. त्याच्याकरता जी आर्य सत्य आहे किंवा त्यांनी ज्या विनयाचं पालन करायला पाहिजे ते केलं नाही, आणि म्हणून भगवान बुद्ध त्याला कठोर वाणीने बोलतात. म्हणून भगवान बुद्धांनी ते वचन केलेलं आहे ते कुठेही अपराधिक नाही, किंवा भगवान बुद्धाच्या सभ्य वाणीला कुठेही ती बाधा पोहोचत नाही, कारण त्यांनी ते केलेलं वचन हे त्याच्या फायद्याकरता आहे. आणि म्हणून भंते नागसेन पुढे सांगतात की महाराज, एखाद्या गुन्हेगारास लोक आदबीने नमस्कार करतात, त्यांचे उठून उभे राहून स्वागत करतात, त्याला मान देतात. एवढेच नव्हे तर त्यास कधी काही भेटही देतात. असे तुम्ही कधी ऐकले आहे काय? नाही म्हणते. एखाद्याने जर कधी कुठे अपराध केला तर लोक त्याची टिंगल उडवतात, त्याला धाक देतात. इतकेच नव्हे तर त्याला बांधून नाना प्रकाराने त्रास करतात व शिरच्छेद करून त्याला जीवे सुद्धे मारतात. महाराज, यावरून हेच सिद्ध होते की तथागताने जे केले ते बरोबर होते. दुसरं उदाहरण ते देतात कडू औषधाचं. आता तुम्हाला एखादा रोग झालाय, डायबिटीज झालाय, डायबिटीजचं औषध काय? आयुर्वेदिक मध्ये कडुलिंबाचा पाला. कडू लागतो की नाही तो? पण तो कडू आहे आणि म्हणून जर नाही पेला तर डायबिटीज बरा होईल का? त्याला साखर दिली तर गोड लागते म्हणून लवकर वर जायचं ना डायबिटीज वाला. तसंच आहे भगवंताचं. भगवंतानी तिथे देशना देताना कोणाकरता दिलेली आहे? मी मागच्या प्रवचनात तुम्हाला सांगितलं होतं की भगवान बुद्धाची प्रवचनं शक्यतोवर कोणाच्या पुढे आहेत? भिक्षूच्या पुढे आहेत. आणि सुत्त कशी निर्माण झालेली आहे की ग्रस्तांनी भगवंताला विचारलेल्या प्रश्नामधून. म्हणून भगवान बुद्ध प्रवचन करत असताना भिक्षूला कठोर वाणी म्हणता येणार नाही त्याला. की मी जसं उदाहरण सांगितलं की 5 किलोचा दगड आहे, 5 किलोचा रुईचा गोळा आहे, तशाच प्रकारचं भगवंतांनी दिलेला त्यांना उपदेश आहे. मग तो कधी कधी कठोर वाणीतूनही असेल. सुनंदाला दिलेला तो कठोर वाणीतला उपदेश किंवा त्याच्याकरता वापरलेला शब्द हा त्याच्या हिताकरता आहे. की जसं औषध, एखादा डॉक्टर किंवा वैद्य त्या याला ते औषध कडू असलं तरी त्यांनी त्याचा रोग बरा व्हावा म्हणून दिला जातो. त्याचप्रमाणे भगवंत आपला धम्म सांगत असताना पुढच्याला त्याचा भलं व्हावं म्हणूनच कठोर शब्दाचा उपयोग करत असतात. तर अवंतर गोष्टीने भगवंताची वाणी ही सभ्यच असते. कारण भगवंताच्या वाणीमध्ये मी जसं आपण प्रत्येक वेळेस बघितलं असेल, भगवंताच्या वेळेस असे माईक बीक होते का? माईकही नव्हते. सभागृही असे एवढे मला नाही वाटत सुसज्ज असतील. जर त्यांचे प्रवचन होतही असेल तर कुठेतरी उघड्यावर होत असतील. आणि मग भगवंताच्या प्रवचनामध्ये म्हणतात की माणसाच्या शरीराला कुठल्या संवेदना झाल्या तरी त्याची प्रतिक्रिया देत नव्हता. म्हणजे आता कसं आपण बसलो तरी खाजू आले की खाजव, कानात मळ झाला तरी कानात बोट घाल, किंवा बाजूवाल्याला आलं की हळूच बोल, ह्या क्रिया होतात की नाही? कारण पुढे प्रवचन करणारे भिक्षू आता एक तर अरंतही नाहीत आणि बुद्धही नाहीत, आणि तुम्ही पुढे ऐकणारा बुद्धाच्या काळातले श्रावक नाहीत, म्हणून दोघांनाही माप आहे. कारण काय होतं की भगवंताच्या याच्यामध्ये, म्हणून याच्याहून एक तुम्ही अंदाज बांधा की भगवंताचं प्रवचन ऐकताना जर माणूस खाजू आलेली खाजवतही नसेल तर भगवंताच्या वाणीमध्ये किती गोडवा असेल की नाही? किती प्रवचन ऐकता ऐकता लोक आरंत होत होते, मग भगवंताच्या वाणीमध्ये किती गोडवा असेल की ते ऐकत राहावं असं वाटत असेल, ते ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नये असं वाटत असेल. कारण तेवढा गोडवा जर भगवंताच्या वाणीत असेल तर सुनंदाला जर त्यांनी कठोर वाणीने उपदेश केला असेल तर तो सुनंदाच्या भल्याकरताच केलेला आहे. सुनंदाला गती, जशी की ह्या आर्याने त्या राजकन्येला कमीत कमी तिचं फळ मिळावं, तिच्या वेगळ्या वागण्याचं फळ कमीत कमी मिळावं म्हणून ती आर्या कंगवा उचलून तिच्या हातात देते. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध त्या सुनंद स्थविराला कठोर वाणीने करतात, कारण याला कुठेही याच्यापासून दुर्गती होता कामा नये. जशी कडू औषध डॉक्टर रोग्याला नीट होण्याकरता देतो. कडू औषध रोग्याला त्रास देण्याकरता आहे का?
रोगी दुरुस्त व्हावा म्हणून कडू औषध दिल्या जातं. त्याचप्रमाणे भगवंताची वाणी की काही काही भिक्षू करता जर कठोर झाली असेल तर ती त्यांनी सुधरावी, याच्याच करता ती कठोर झाली आहे. कारण भिक्षू जर मी सांगितलं ना की दोनच उद्देश असतात भिक्षूच्या पुढे. भिक्षूनी घर दार प्रपंच कशा करता सोडलाय, तर एक स्वतःला अरंतपद मिळवून देण्याकरता, किंवा चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. एक तर स्वतःला निर्वाण पद मिळवण्याकरता किंवा बहुजनाच्या हितासुखाकरता. हे दोन कारण जर सोडले तर भिक्षूचं तिसरं कारण काहीच नाही. तिसरं कारण भगवंतांनी सांगितलं की भिक्षू करता तिसरं कारणच नाही. आणि मग हा सुनंद हे दोन्ही कारण सोडून तिसरंच करत बसला असेल तर मग भगवंत कठोर वाणीने बोलणार. काय असतं की तुम्ही प्रसंग मला माहित नाही, कारण कुठल्या तरी याच्यामध्ये आहे की आपण बोलण्याचा अधिकार कोणाला पोचतो. कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे, मला वाटतं तो हिरो म्हणतो की कोणातरी बाईने गुन्हा केलाय म्हणून सगळे लोक तिला दगड मारतात, है की नाही. आणि मग तो हिरो येतो आणि त्यांना थांबवतो. तो म्हणतो हिने गुन्हा केला तर जरूर आहे, हिला सजा झाली पाहिजे. पण हिला सजा म्हणजे पहिला दगड त्याने मारायचा की ज्याने आतापर्यंत काहीच गुन्हा केला नाही. मग अधिकार कोणाला पोहोचतोय की ज्याने गुन्हा नाही केला त्याला दगड मारण्याचा अधिकार पोहोचतो. आणि मग मात्र कुणी तिला दगड मारत नाही, कारण प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काही ना काहीतरी अपराध केलेलाच असतो. परंतु भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध होते. भगवान बुद्धाने सम्यक संबुद्धाचा अर्थ काय आहे, नागार्जुनाने शून्यवाद मांडला. शून्यवाद म्हणजे काय की रिकाम होणं. सम्यक संबुद्ध ही काय सांगतात, मी सम्यक संबुद्ध झालो म्हणजे तुमच्या ही लोकांच्या जीवनामध्ये राग दोष मोह जे काय जे असतील त्याच्यापासून मी निवृत्त झालेला आहे. माझ्या अंतर्मनामध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आणि लोभ शिल्लक राहिलेला नाही, म्हणजे माझ्यात दोष शिल्लक नाही. मग दगड मारायचा अधिकार कोणाला आहे, सम्यक संबुद्धाला. मग आता तुम्ही म्हणसाल की भंतेजी तुम्ही पण खूप कठोर शब्दात सांगता, तुम्हाला कोणी अधिकार दिला. होतं की नाही, तसंच होतं ना. कारण मी एका ठिकाणी गेलो होतो, मला वाटतं इथेच मी तुम्हाला प्रसंग सांगितला होता. मला कार्यक्रमाला लिहिलं. कार्यक्रम कशाचा होता, पुण्यानु स्मरण होतं त्याच्या वडिलांचं. मला नेलं, एका खुर्चीवर बसवलं आणि मग प्रत्येक माणूस येत होता, घरात जात होता, बाई येत होती, घरात जात होती. सगळ्याचा प्रचंड हास्य कल्लोळ चाललाय. मी विचार करत होतो की यांचं पुण्यानुस्मरण आहे, बापाचा बाप मेला यांचा की जिवंत झालाय. कारण त्याचं काहीच गांभीर्य नव्हतं. प्रत्येक जण जात होता, हात येत होता. आता मी नेमकाच भिक्षू झालेला, माझ्यात कुठला संयम आहे. मलाही विनय काही जास्त माहिती नव्हते ना. माझी चुळबुळ सुरू झाली, अरे आणि मला कार्यक्रमाला आणलंय की यांचंच सुरू आहे. मला एवढंच माहिती होतं की विकाल भोजन आहे म्हणजे 12च्या आत जेवलं पाहिजे. घडीकडे बघितलं 12ला 5 मिनिट कमी आहेत. पण यांचा काही उपद्व्याप समजा नेऊन खुर्चीवर मला बसवलंय आरामशी. मग घरातली बाई येते, दुसरी येणारी तिच्या गळ्यात पडते, खेळ चाललाय. मी उठून उभा राहिलो, म्हटलं अगोदर पूजा तर करायला घ्या, भोजनाचं जाऊ द्या. कारण मलाही लाज वाटत होती भोजन कसं मागायचं म्हणून. आता नाहीये, कारण आता भिक्षा मागायला सांगितले तेव्हा ते कळलं चारिका करताना. त्यांना म्हटलं पूजा तर करून घ्या. बसले सगळेजण पूजा करायला. आणि मग मी माझ्या स्वभावानुसार पूजा केली. गाथा बिथा काय म्हणायच्या त्या म्हटल्या, धम्मदेशना देताना मग मात्र मी कठोर वाणीत त्यांना सुनवायला सुरुवात केली. तो बाजूला बसलेला मोठा पोरगा होता, कारण आपण शेवटचं जे जल टाकायला सांगतो ते टाकून झालं, माझी धम्मदेशना झाली. मग मी थोडस कठोर याने बोलायला गेलो की आता आपण कधी सुधारायला पाहिजे. तो राहिला 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 आणि तो बोला, हो भंतेजी बंद करा तुमचं म्हणे. मला माहिती तुम्ही 2 वर्षापूर्वीच झालात भिक्षू, याच्या अगोदर काय करत होता आम्हाला काय माहिती. म्हणत म्हटलं भाई खरंच बोलतो काय खोटं बोलतोय. म्हणजे आपल्याला समोरच्याने काय बोललं हे आम्हाला सहन करण्याची ताकद नाही, कारण आपण लगेच त्याच्यावरती बोट ठेवतो. व्यवहारिक जीवनामध्येही
लोक काही सांगायला गेले. काल मला एका जणाचा फोन आला होता की तुम्ही आमच्या रामायणावरती गीतेवरती एवढी टीका करता. मी त्याला म्हटलं टीका नाही करत बाबा, बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथाचं विश्लेषण करतो. टीका त्याला म्हणता येणार नाही. मी जे बाबासाहेबांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी जे लिहिलं तेच सांगतो. त्याचा उद्देश तो बोलताना मला असं बोलला, तुम्ही कुराणावर टीका करून बघा. म्हटलं माझी लोक मुसलमान नव्हती ना, पहिली हिंदू होती. माझ्या लोकांच्या डोक्यात गीता आहे, माझ्या लोकांच्या डोक्यात कुराण नाहीये. म्हणून मला त्यांना कुराण सांगायची काही गरज नाही, कारण त्याच्या डोक्यात कुराण नावाची भानगड नाहीच आहे. माझ्या लोकांच्या डोक्यात गीता आहे, राम आहे, कृष्ण आहे. तो काढायला सांगितला बाबासाहेबांनी. ज्या दिवशी माझ्या लोकांच्या डोक्यात अल्लाह जाईल त्या दिवशी अल्लाही काढेल मी. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की तुमच्या कठोर वाणीचा अर्थ कुठे होतो की तुम्ही हे सांगायला गेले की लोक तुम्हाला तिसऱ्याकडे येतात. कारण आता अल्लाचा आपला काही संबंध नाही, पण त्यांनी मला फोनवर काय सांगितलं, तुमची हिंमत आहे का त्याच्याविषयी बोलायला? अरे मी का बोलू त्यांच्याविषयी? मला काही कारण आहे का त्यांच्याविषयी बोलण्याचं? माझ्या धर्मात त्यांनी काही ढवळाढवळ केलेली आहे का? माझ्या लोकांवरती अन्याय आणि अत्याचार तुमच्या मनुस्मृतीने केलाय. अल्लाच्या कुराणाने केलाय का आमच्यावर? अल्लाच्या हदीसनी केलाय का आमच्यावरती? नाही केला. उलटा तुमच्या जाचाला कंटाळून आमच्यातली बरीचशी लोक मुसलमान झाली. त्यावेळेस त्यांनी समावूनही घेतली. मी कालचं उदाहरण सांगितलं की महात्मा गांधी जेव्हा मुसलमानाकडे जातात आणि तुमच्या मागण्याला विरोध करायला सांगतात, त्यावेळेस ती भली माणसं विरोध करत नाहीत. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करणारा तिथला कुठलाही माणूस बाबासाहेबाला जागा देत नाही, मात्र तिथला मुसलमान जागा देतो. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा ज्या जागेवर बाबासाहेबांनी सभा घेतली ती जागा एका मुसलमानाची होती. ते शेत कोणाचं होतं? एका मुसलमानाचं. बाबासाहेब तुमच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान बनवण्याच्या सभेवरती निवडून कुठून आले होते? पश्चिम बंगाल मधून. जयस्वार आणि खुलना ह्या मतदारसंघातल्या मुसलमानांनी बाबासाहेबाला मदत केली. मग मी त्यांच्या का करू त्यांना? कारण माझ्या समाजाला किंवा माझ्या याला जर कशाची दुर्गती झाली असेल, ज्याच्यापासून दुर्गती झाली असेल, माझ्या हातावर जर फोड उठला तर मी हातावरचाच फोडील ना. अंगठा तोडील का? हातावरचा फोड फोडेल. आणि म्हणून यांनी ज्या सुचवलेल्या, म्हणून इथे भगवान बुद्धाने सुनंदाला कठोर वाणीतून, आजही जे कठोर वाणीतून जर मी तुम्हाला शिकवत असेल किंवा सांगत असेल, भले अधिकार नसेल, पण भगवान बुद्धांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. हल्ली काय होतं की प्रकरण आपले बरेचसे, भाकरी अर्धी कच्ची जर शेकली ना आणि ती खाल्ली की मग अजीर्ण होतं, पोटाला त्रास होतो. भिक्षूही जर अर्धा कच्चा असेल तो पुढच्यालाही तो ज्ञान अर्ध कच्चच देणार. तुम्ही अर्ध कच्च द्या. म्हणून म्हणतात ना की अर्धा शिक्षित माणूस हा खूप धोकादायक असतो. एक तर माणसानं बुद्धू असावं, नाही तर मग एकदम परिपक्व असावं. अर्धा माणूस भयंकर असतो. आणि आपल्यातले विद्वान, आपल्यातले भिक्षू, आपल्यातले उपासक अर्धेच आहे. आपण सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या करतो. म्हणून आपल्यात प्रतिक्रांतीला क्रांतीने उत्तर देण्याची कुवत अजून आली नाही. कारण आपण आपल्यातल्या आपल्यातच झगडतोय, आपण आपल्यातल्या आपल्यातच विरोध करतोय, आपल्यातल्या आपल्यातच आपण एकमेकाला खाली आणण्याचे प्रयत्न करतो. मग तो खूप शिकलेला असो किंवा खाली एकदम. खालच्याच म्हणणं काय? एकदम खालचा काय म्हणतो? अरे खायला नाही, कसला धम्म सांगत बसलात. खरं आहे की नाही? त्याचं बाबासाहेबही म्हणतात की उपाशी पोटी सैन्य लढू शकत नाही. उपाशी पेटी तुम्हाला प्रवचनही ऐकता येणार नाही, कारण त्याच्या पोटामध्ये जर कावळे ओरडत असतील तर तुम्हाला धम्मपद आवडणार नाही. मग पहिली व्यवस्था काय करावं लागेल की किमान त्याचं पोट भरलेलं असावं. अर्धी कच्ची भाकरी चाराल तर जमेल का? नाही. म्हणून आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये आम्हाला जर धम्म सांगायचं असेल तर पहिले भिक्षू
एकदम परफेक्ट जरी नसतील पण निदान बाबासाहेबाचा, आणि मग आत्ताचा भिक्षू हा बाबासाहेबाचा भिक्षू असावा. कारण आमच्या करता अश्वघोषाचा भिक्षू होणं परवडणार नाही. कारण हल्ली तुम्ही जर वादही बघत असताल तर बरेचसे आम्ही वाद उकरून काढतो. बाबासाहेबांनी वाटा बनवायला सांगितलं. खेड्यात जर तुम्ही गेलात तर शेती असते, शेतीला 2 प्रकारच्या वाटा असतात. एक पाऊल वाट असते जायची आणि एक गाडी वाट असते जनावरं न्यायची. त्याला पानन म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पांदन किंवा हे म्हणतात. शेतात जर जायचं असेल तर तुम्हाला एकट्याला जायला पाऊल वाट असते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पाऊल वाटच तयार करणार नाही तोपर्यंत तुमच्या इच्छितस्थळी जाता येईल का? मग धम्माची पाऊल वाट जर करायची असेल तर तुम्हाला तंतोतंत वागून जमणार नाही. तुम्हाला अगोदर रस्ता बनवावा लागेल. भगवान बुद्धाच्या काळामध्ये 45 वर्ष भगवान बुद्ध धम्म सांगतायत. किती वर्ष सांगतायत? स्वतः सम्यक संबुद्ध सांगतायत. तेव्हा कुठं अरंत झाले? आता आपण आहेत का सम्यक संबुद्ध? अरंताचं लोक ऐकतात, सम्यक संबुद्धाच ऐकतात. तुमचं कुणी ऐकेल का? मग तुम्हाला कुठल्या पद्धतीने सांगावं लागेल? पाऊल वाटच निर्माण करावं लागेल ना. तुम्ही पाऊल वाट निर्माण करताना पाठीमागून येणारा सुखरूप येईल, तेव्हा तो धम्म व्यवस्थित सांगेल. म्हणून सुरुवात करणाऱ्याला काट्या कुट्यातून चालावं लागेल. सुरुवात करताना कठोरपणाने धम्म सांगावं लागेल. तोपर्यंत पाऊल वाटा पडणार नाही. तसं सुनंदाला, कारण सुनंदाला जर भगवान बुद्ध कठोर वाणीने बोलले नसते तर सुनंद सुधारला असता का? नसता सुधारला. त्यावेळच्या कठोर वाणीमुळे कितीतरी भिक्षू अरंत झाले. कठोर वाणी म्हणजे काय होतं? तोंडानेच बोलायला पाहिजे असं होतं का? कठोर वाणी म्हणजे भगवान बुद्धांनी बनवलेलं विनयपीठक. कठोर विनय आहेत ना. जर तुम्हाला 5 घरी भिक्षा नाही मिळाली, चारिका नाही मिळाली तर त्या दिवशी भिक्षूने उपाशी राहावं. कठोर आहे की नाही? आणि हा नियम कुठे घातलेला आहे भगवंताने? विनयपीठकात आहे. कठोर विनय आहे. आताही आम्हाला त्या विनयपीठकाचं पालन करायचं की नाही करायचं हे भिक्षूने ठरवायचं. स्थळ, काळ आणि वेळ याचा आम्ही एवढा दुरुपयोग केला. आता काय म्हणतात भिक्षू? कारण चारिका करायची तुम्ही गरजच नाही येऊ देत ना आमच्यावर. आता मी इकडे आलो की तुम्ही बरोबर माझ्या 3 महिन्याची सोय करून ठेवलेली आहे ना. माझा डब्बा 3 महिने बरोबर येतो. मला कशाला चारिका करायची गरज पडते? वर्षावासात करायलाही नाही सांगितली चारिका, पण करायची गरज नाही. तशी अवंतर दिवशी नाही तुम्ही करू देत. आणि परत मग अभिमानाने सांगता की आमचा भिक्षू भीक मागत नाही. अरे पण तुम्ही त्या भिक्षूच्या विनयाला आडकाठी आणली, ते कुठे कळतं तुम्हाला? भिक्षूला एखाद्या वेळेस निमंत्रण द्या, भिक्षूला चारिकाच करू द्या. कारण विनयामध्ये त्याने जर चारिका नाही केली तर त्याच्यामध्ये असणारा अहम, त्याच्यामध्ये असणारा गर्व, त्याच्यामध्ये असणारा अभिमान कधीही मरणार नाही. कारण भोजन हे माणसाला गर्व शिकवतं. आणि मग काय होतं? मग भिक्षूकडे चापलुसी येते. जो जास्त दान करतो त्याची आम्ही जास्त चापलुसी करतो ना. ज्याच्याकडे आम्हाला जास्त वेळ भोजन भेटतं त्याची आम्ही जास्त चापलुसी करतो. मग धम्माची पाऊलवाट पडेल का? ते कठोरपणाने बोलता आलं पाहिजे की मला 5,000 रुपये दान देणाराही उपासक तेवढाच असला पाहिजे आणि माझ्याकरता 1 वेळचं भोजन देणारा उपासकही माझ्याकरता तेवढाच असला पाहिजे. ज्या दिवशी मी हे दोघांनाही सम दृष्टीने पाहिल त्यावेळेस मग मी धम्माची पाऊलवाट बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण ते 5,000 रुपये देणाऱ्याला माझं आचरण कठोर वाटेल. मी 5,000 दिले होतं ना आता हल्ली. तसं आम्ही तर काय म्हणतो, उपासकही म्हणतात हे आमचे भिक्षू आहेत, ते आमचे भिक्षू नाहीये. ही आत्ता आमची व्याख्या आहे. ज्या दिवशी सर्व भिक्षू आम्हाला आमचे वाटतील आणि ज्या दिवशी भिक्षूला प्रत्येक उपासक हा आपला वाटेल त्या दिवशी धम्माच्या रस्त्यावर तुम्ही दोघंही चालायला सुरुवात करतात.
आणि म्हणून भगवान बुद्धांनी 4 संघ निर्माण करायला सांगितले. आता बघा, तुमच्याकडे काही काही व्हिडिओ येत असते, विनयामध्ये सांगितलं की कुठल्याही भिक्षूने कुठल्याही भिक्षूवर टीका करू नये. कारण भिक्षू कितीही असला तरी बाह्य 2 लक्षणांनी तो तुमच्या समाजामध्ये काम करत असतो. एक तर त्याने केलेलं मुंडन आणि एक तर त्याच्या अंगावर असलेलं चिवट. ह्या 2 गोष्टी तुम्हाला नेहमी तो बुद्ध आहेत, तुम्ही बुद्ध आहात याचं भान आणून देतात. आणि म्हणून कोणावरही टीका करू नये हे विनयात सांगितलं. पण भगवान बुद्ध नुसतं तेवढंच सांगतात का? भगवान बुद्ध सांगतात की एकमेकावर एकमेकाचा पहारा असावा. जर तो पहारा असेल तर प्रत्येक जणाला आपल्यावरती कुणीतरी निरीक्षण करतंय ही भीती राहील. म्हणून भगवान बुद्धांनी 4 संघ बनवायला सांगितले होते. भिक्षू, भिक्षुनी, उपासक आणि उपासिका असेच बनवायला सांगितले होते का? उपासक आणि उपासिकेचा संघ याच्याच करता बनवायला सांगितला होता की जे चांगले भिक्षू आहेत त्या उपासकाने त्यांची व्यवस्था करावी. कशाची? भोजन असेल, दवा पाणी असेल, औषध असेल, त्या उपासक संघाने त्यांची ती व्यवस्था करावी. पण ती व्यवस्था करत असताना त्याने भिक्षूचं निरीक्षणही करावं की तो भिक्षू. मग आम्ही काय केलं? आम्ही संघ नाही स्थापन केला. मग आम्ही स्वतःच त्या भिक्षूचं निरीक्षण करायला लागलो आणि त्याच्या चुकाच फक्त खाली काढायला लागलो. भगवान बुद्धांनी प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी भगवान बुद्धाकडून घेतली की काहीतरी देता तर काहीतरी घेता आलं पाहिजे. जर तुम्ही भिक्षूला भोजन देताय तर त्याच्यापासून धम्म घ्या. आणि भिक्षूलाही सांगितलंय की तुम्ही जर उपासकाकडून भोजन घेताय तर त्यांना धम्म द्या. गिव्ह अँड टेक पॉलिसी भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. भगवान बुद्धाचं तत्व बाबासाहेबांनी घटनेमध्ये आणलं की जसे तुम्हाला अधिकार दिले तसे कर्तव्यही दिलेत ना. घटनेमध्ये बिना कर्तव्याची घटना आहे का? माझ्या घरामध्ये रेडिओ लावण्याचं मला स्वातंत्र्य दिलंय, पण शेजारच्या पोराच्या परीक्षेला त्रास होणार नाही एवढ्या आवाजात लावणं हे माझं कर्तव्य आहे की नाही? स्वातंत्र्याला कर्तव्याची जोड आहे. तेच धम्मामध्ये आहे की मी धम्म शिकवत असताना कठोर वाणी कुठे वापरायची आणि सौम्यता कुठे वापरायची. भगवान बुद्धांनी ही कठोर वाणी सुनंदा करता वापरलेली आहे. कारण का? की सुनंदानी सुधरावं. प्रवज्ञा घेतली ना त्यांनी, त्याग केलाय घरादाराचा. आणि त्याग करून समजा आता मी त्याग केलाय, पिक्चर पाहायला गेलो, तुम्हाला बरं वाटेल का? किंवा सिगरेट पेत तुमच्याकडून निघलो, बरं वाटेल? तुम्ही म्हणाल ना कशाला झाला बाबा हे कार, तेच करायचंय तर घरी जा, कपडे घाल, करत बैस. भगवान बुद्धाने सुनंदाला तेच सांगितलं, अरे झालाच कशा करता? फालतू माणसा, तुला आर्य सत्यच करायचे, तू ध्यान धारणा कर, विपश्यना कर, हे सगळं शिक. हेही वाक्य खरं आहे. आणि सारीपुत्त एका सभेमध्ये सांगतात की भगवान बुद्धाची वाणी एवढी मधुर आहे, एवढी सभ्य आहे की त्यांच्या सभेमध्ये बसलेली लोक आपल्या शरीराला होणाऱ्या संवेदनाची पण पर्वा करत नाही. दोन्ही वाक्य ही खरी आहेत. बनते नागसेन त्यांना समजावून सांगतात. इथे या बऱ्याचशा गोष्टीचे उदाहरण देता देता तुम्हाला माहिती आहे का की भगवान बुद्धाच्या वाणीमध्ये दोन्ही प्रकारच्या माणसाला सुधारण्याची कला आहे. की मी परवा की ह्याच वेळेस कृष्ण आणि यांची हे करताना तुम्हाला सांगितलं होतं की कृष्ण कशा करता येणार आहे, त्यांचा अवतार कशा करता येणार आहे. ते म्हणतात ना की कृष्ण त्यांचा येणार आहे दुष्टाचा संहार करायला, नाश करायला, मारून टाकायला, दुष्ट माणसाला जिवंत ठेवायला. त्यांनी पहिल्या वेळेसही तेच केलं. आणि तिथेच तो सांगतो की मी अवतार कधी घेणार आहे की जेव्हा दुष्टाचा नाश करायची वेळ येणार. बुद्ध निर्माण कशा करता होतात? अकुशल कर्म करणाऱ्या माणसाला कुशल कर्म करायला लावण्यात, माणसाला सुधारण्याकरता, नाश करण्याकरता बुद्ध निर्माण होतात का? नाही. आणि म्हणून इथे परत उपमा देतात बनते नागसेन की भगवान बुद्धाच्या वाणीला गरम पाण्याची उपमा देतात. कशाची उपमा देतात? गरम पाणी. आता उकळतं पाणी, 2 गोष्टी करतं ते उकळतं पाणी. उकळत्या पाण्यात जर बटाटे टाकले तर मऊ होतात की नाही?
तुम्ही बटाट्याची भाजी करता की नाही, उकळत्या पाण्यात टाकलं तर काय होतं, बटाट्याचं एकदम नरम होतं. त्याच गरम पाण्यात अंड टाका, कडक होत. शिजवलं ना अंड तुम्ही, पाणी गरम आहे, उकळतंय, तेवढीच डिग्री आहे, पण ते दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या करतं. इथे नागसेन भंतेजी सांगतात त्याचप्रमाणे भगवान बुद्धाची वाणी आहे. सभेमध्ये बसलेल्या माणसाला ज्याचं चित्त एकदम चांगलं आहे त्याला अनंतापर्यंत नेते, ज्याचं चित्त एकदम खराब आहे त्याला टणक. एका ठिकाणी भगवंत प्रवचनाला जातात आणि त्या राजाने एवढं दान दिलं भगवंताला. दोन माणसं बसलेली आहे. एक माणूस म्हणतो वा वा वा, भगवंताला दान दिलं, या राजा केवढी मोठी पारमिता पूर्ण करतो. त्याच्याच बाजूला बसलेला तो म्हणतो मूर्ख आहे का, याला काही अक्कल आहे का, एवढं दान ह्या भंतीजीला काय करायचंय. दोघांच्याही वाणी वेगवेगळ्या आहेत. भगवंत ते परचित्ताने जाणतात. जो भगवंतावरती टीका करतो, भगवंत म्हणतात हा दुर्गतीला जाणार आहे, कारण हे सोनं नाणं येऊन मीही त्याचं काही करणार नाहीये. दान दिलेले आहेत भगवंताला. आता जी लोक टीका करतात की नाही, भगवंताला जेतवन, त्या जेतवनावरती सोन्याच्या मोहरा आतरून, कारण ते जेतवन एका राजपुत्राचं आहे, राजपुत्र द्यायला तयार नाहीये. समजा तुमच्या बाजूला एखादा, तुमच्या घरा शेजारीचा एखादा प्लॉट आहे, तुम्हाला खरेदी करायचा आहे, त्या माणसाला विकायचा नाही. मग तो काय म्हणतो, पहिली गोष्ट म्हणतो ना तुम्हाला विकायचा नाही, पण तुम्ही म्हणताच ना अरे माझ्या शेजारी माझं कुटुंब वाढलंय, घरात घर होईल, मला दे. मग तो काय म्हणणार, जर त्याची किंमत 100 रुपये असेल तर तो किती 1000 रुपये सांगणार ना. 1000 रुपये आहे, पाहिजे तर घे, नाही तर नको घेऊ. त्यावेळेच्या राजपुत्रांनी अनाथपिंडकाला काय सांगितलं होतं, एक तर मला विकायचा नाही आणि तुला घ्यायचाच आहे, तर ह्या जागेवर सुवर्ण मुद्रा आकर. आणि अनाथपिंडकाने तो सौदा मान्य केला. तुम्ही जर त्रिपिटकामध्ये एक खूप सुंदर कथा आलेली, तो अथरत अथरत जातो आणि शेवटचा एक कोपरा शिल्लक राहतो. तेव्हा त्या राजपुत्राच्या मनामध्ये धम्म प्रेरणा निर्माण होते आणि मग तो अनाथपिंडकाला म्हणतो की आता राहू दे, हा कोपरा माझ्यातर्फे भगवान बुद्धाला दान दिला. सभेमध्ये असंच होतं की का गेलं पाहिजे विहारामध्ये. बाबासाहेब वेळे होते का सांगायला की कमीत कमी रविवारच्या दिवशी बुद्ध विहारामध्ये जा, तुमच्यामध्ये त्या राजपुत्राचा गुण येईल, एका कोपऱ्यात तरी तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या डोक्यामध्ये असणारा बुद्धाच्या प्रती असणारी उदासीनता तुम्ही विहारात गेली तर ती निघून जाईल, तुमचा कोपरा तिथे सद्गतीत होईल. त्याचप्रमाणे इथेही म्हणते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की भगवान बुद्धांनी सुनंदा करता वापरलेली कठोर वाणी सुनंदाच्या हिताकरताच होती, सुनंदाच्या वाईटा करता नव्हती. आणि म्हणून ही वेगवेगळी उदाहरणं त्यांनी सुनंदा करता दिलेली आहे. आज आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, हा प्रश्न इथेच आपण आज संपूया, बाकी उद्याला.